है भारत लाइव टीवी न्यूज चैनल। बिगर आदिवासी समाजातील इतर जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये प्रमुख मागणीसाठी आदिवासी पारधी क्रांतीच्या वतीने तहसीलदार पूर्णा यांना निवेदन देण्यात आले। निवेदनावर तालुकाध्यक्ष यशवंत पवार, अश्विनी विजय पवार, जनजागृती सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल नरवाडे, कुंदन ठाकूर, सतीश सुरवशी, गोविंद सोळंके, महादेव पवार, व्यंकटी पवार, प्रभू पवार, बाळू पवार, गोविंद पवार, दत्ता पवार, संग्राम पवार, अर्जुन पवार, शांताबाई पवार, उमाबाई पवार, जयपाल लोखंडे, उत्तम पवार, राजे भोसलेसह आदींच्या स्वाक्षऱ्या। 9/9/2025 आमच्या मागण्या या आहेत। आम्ही तहसीलमध्ये निवेदन देण्यासाठी आलो की ST आरक्षण जे चालू आहे देशभरात आपल्या महाराष्ट्रात की इतर समाज ST आरक्षण मागत आहे। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही मूळचे आदिवासी आहेत, जे की आम्ही तळागाळातून आलेलो आहेत। आमचे वंशज जर पाहिले, आमचा इतिहास आहे आणि हा इतिहास असा आहे की ज्याला कोणीच मिटू शकत नाही। म्हणून आमची मागणी एकच आहे की आमची जी हे आहे ST जे आरक्षण दिलेले आहे सरकारनं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं संविधानानं जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारावर इतर कोणीही समाज किंवा कोणीही त्यावर आम्हाला हे करू नये। आणि आमचं कसं आहे की आमचा समाज असा आहे 100% जर समाज म्हणला तर त्यापैकी फक्त आमचा 20% समाज प्रगत आहे। बाकी 80% जो समाज आहे आमचा, तो आता सध्या तुम्ही जाऊन बघू शकता खेड्यापाड्याला की आमच्या समाजाची काय आहे, घरं नाहीत त्यांना राहायला, पालामध्ये राहतात। आणि हेच जर बाबासाहेबांनी जे आरक्षण दिले, ह्या आरक्षणामुळे आमच्यासारखे काही 10-20 माणसं शिकलेले आहेत, 100% तर शिकलेले नाहीत ना। तर त्यासाठी आमची एकच मागणी आहे की इतर समाजाला आमच्या समाजामध्ये समाविष्ट करू नये, ही आम्हाला शासनाला विनंती आहे। STच्या जे प्रवर्गामध्ये इतर जाती समावेश होण्याबद्दल जी काही मागणी होत आहे, त्याबद्दल काय तुमचं मत आहे? सर्वप्रथम मी त्यामार्फत या आजचं जे आमचं आंदोलन होतं, आम्ही रीतसर तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। आणि ST समाज जो आहे, आता आदिवासी आणि पारधीचा समाज हा अतिशय मागासलेला आहे आणि हे कुठं सांगण्याची आवश्यकता नाही। तर मुख्यमंत्री साहेबांनी हा जो महाराष्ट्र राज्यात चालू आहे की एक जात दुसऱ्या जातीच्या आरक्षणावर किंवा मुळावर उठत आहे, याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। आणि आदिवासी समाज हा इथला मूळ रहिवासी आहे, मूळ निवासी आहे। आदिवासी समाजाचा जल, जंगल, जमीन याच्यावर हक्क आहे। आणि आदिवासी समाजाची आपण या स्वातंत्र्यानंतर 75व्या वर्षाची झालेली आहे, यानंतरही अजूनही त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही। तरी मी इतर ज्या जाती आहेत त्या जातींना असं आवाहन करू इच्छितो की त्यांनी दुसऱ्याचा हक्क किंवा दुसऱ्याच्या हक्काचं हनन करू नये। आणि पारधी समाज किंवा STमध्ये जे खरोखरच त्यांना आवश्यकता आहे, त्यांना संविधानानं जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचं काहीतरी त्याच्या मागचा उद्देश होता, जे आजही 75 वर्ष झाले पूर्ण झालेलं नाही आणि येणारे अजून 100-150 वर्षही पूर्ण होणार नाही। अशात जर का प्रत्येकाचं हक्क एक दुसरा बलवान वर्ग जर का त्याच्या हक्काचं हनन करत असेल, तर हे आरक्षणाचं जे आपण सवलत दिली होती, ज्यामुळं एक प्रवाह जो वर्ग मूळ प्रवाहामध्ये येण्यासाठी त्याला आपण आरक्षण दिलेलं आहे। आरक्षण म्हणजे आर्थिक निकषावरच ना नसते, तर त्या जातीचा जो ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे, त्या बॅकग्राऊंडच्या आधारे ते आरक्षण दिलेलं आहे। जी जात समूह शिक्षणापासून वंचित होता, संपत्तीपासून वंचित होता, हक्कापासून वंचित होता, ज्यांना नोकऱ्यामध्ये सुविधा ना नव्हती, शिक्षणच ना नव्हतं, तर नोकरीचा विषयच येत नाही, यासाठी आपण आरक्षण दिलं होतं। कारण की त्यांची शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय जी परिस्थिती आहे ती सुधारावी, यासाठी आपण आरक्षण दिलेलं आहे। आणि त्या आरक्षणाचा आज फायदा एका बलवान वर्गाला व्हावा, यासाठी ते खोटे कागदपत्राच्या आधारे या ST प्रवर्गात येऊ इच्छिता, त्याचा मी जाहीर निषेध करतो। आणि मी आपल्या
मुख्यमंत्र्यांना याद्वारे विनंती का करतो की त्यांनी लक्ष देऊन कुणाचाही हक्क कुणापासून छिनला जाऊ नये याची मुख्यमंत्री साहेबांनी काळजी घ्यावी. इथं थांबतो. जय भीम.